नमस्कार मुलांनो, तुमच्या आवडत्या संजय सरांच्या गोष्टींच्या शाळेत तुमचं मनपूर्वक स्वागत. मुलांनो, चित्र काढायला आपल्याला खूप आवडतं. जितके जास्त रंग आपल्याकडे तितकं आपलं सुंदर चित्र तयार होईल असं आपल्याला वाटत असतं. परंतु आजच्या गोष्टीतल्या मुलाकडे फक्त 2च रंगीत पेन्सिली होत्या. बाकीच्या मुलाकडे मात्र विविध रंगाच्या पेन्सिली होत्या. पण मुलांनो, ज्याच्याकडे फक्त 2च रंगीत पेन्सिली होत्या त्या 2 रंगातून असं काय केलं की सगळ्या वर्गाला मोठा धडा मिळाला. चला तर मग ऐकूया आजची सुंदर गोष्ट. गोष्टीचं नाव आहे 2 रंगाची पेन्सिल. मुलांनो, तुमच्या शाळेसारखीच एक सुंदर शाळा. नेहमीच शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी उपक्रम घेतले जात असत. एके दिवशी शाळेत वर्ग शिक्षकांनी जाहीर केलं, मुलांनो, उद्या आपल्या शाळेत चित्रकला स्पर्धा आहे. प्रत्येकाने आपापले रंग घेऊन या. हे ऐकल्यावर अर्णवला खूप आनंद झाला. अर्णवला चित्र काढायला खूप आवडत असे. मुलांनो, अर्णव बरोबर इतर मुलंही आनंदी झाली. कोणाच्या रंगाच्या पेटीत 12 रंग होते, कोणाच्या 24 होते, तर कोणाकडे 36 रंग होते. मुलांनो, अर्णवकडे मात्र रंगाच्या पेटीत फक्त 2 रंगाच्या पेन्सिली होत्या, एक निळी आणि एक पिवळी. तो काही क्षण शांत बसला. त्याला वाटलं, बाकी सगळ्याकडे खूप रंग आहेत, मग माझं चित्र सुंदर कसं दिसणार. आईने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. अर्णव जरा नाराज दिसत होता. आई म्हणाली, काय झालं? अर्णवने रंगाची पेटी दाखवली. आई हसली आणि म्हणाली, अर्णव, रंग किती आहेत यापेक्षा त्यातून तू काय निर्माण करतोस हे महत्त्वाचं आहे. अर्णव काहीच बोलला नाही, पण आईचं हे वाक्य त्याच्या मनात राहिलं. मुलांनो, दुसऱ्या दिवशी चित्रकला स्पर्धा सुरू झाली. सर्व मुलांनी आपापली रंगपेटी बाहेर काढली. मुलं चित्र काढू लागली. अर्णवनेही आपल्या त्या 2 पेन्सिली बाहेर काढल्या, एक निळी आणि एक पिवळी. थोडा विचार केला. मुलांनो, त्याने कागदावर निळ्या रंगाने आकाश रंगवलं, नदी काढली. पिवळ्या रंगाने सूर्य काढला. मग त्याला एक सुंदर कल्पना सुचली. त्याने निळ्या व पिवळ्या रंगाच्या वेगवेगळ्या रंगछटा तयार केल्या आणि खूपच सुंदर निसर्ग चित्र काढलं. डोंगर, नदी, सूर्य, झाडे आणि नदीकाठी खेळणारी 2 मुलं. चित्र पूर्ण झालं आणि स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. 3रं बक्षीस श्रवणला मिळालं, 2रं बक्षीस ओमला मिळालं आणि 1लं बक्षीस अर्णवला मिळालं. सगळ्या मुलांना आश्चर्य वाटलं. एका मुलाने विचारलं, सर, अर्णवकडे तर फक्त 2च रंग होते. शिक्षक हसले आणि म्हणाले, चित्र सुंदर होण्यासाठी रंगाची संख्या महत्त्वाची नसते, तर कल्पनेची उंची महत्त्वाची असते. मुलांनो, त्या दिवसापासून अर्णवला एक मोठी गोष्ट समजली. आपल्याकडे काय नाही याचा विचार करण्यापेक्षा आपल्याकडे काय आहे याचा योग्य उपयोग करायला शिकायचं. लक्षात ठेवा मुलांनो, आपल्याकडे जे आहे त्याची किंमत ओळखूया. दुसऱ्याकडे काय जास्त आहे हे पाहण्यापेक्षा आपल्यातील क्षमता आपण विकसित करूया. आयुष्यात आपल्याला प्रत्येक गोष्ट मिळेलच असं नाही, किंवा ती गोष्ट आपल्याजवळ असेलच असंही नाही. त्यामुळे माझ्याकडे जे आहे त्यातून मी काय करू शकतो हा विचार मनात पक्का करा. मुलांनो, आपलं आयुष्य एखाद्या सुंदर चित्राप्रमाणे सुंदर करा. कारण आयुष्य हे चित्रासारखं आहे. मनासारखे रंग भरले की ते अधिकच खुलून दिसतं. मुलांनो, गोष्टी संपतात, पण त्यातून मिळालेला विचार आयुष्यभर आपल्यासोबत राहतो. पुन्हा भेटू संजय सरांच्या गोष्टींच्या शाळेत. तोपर्यंत रोज एक गोष्ट, रोज एक नवा विचार आणि रोज एक चांगलं काम. धन्यवाद.